काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना अधिकार आहेत का? शांत बसा थोडं. आम्ही त्यांना पत्र म्हणजे हरिभाऊ बधेंच्या समितीने असणारं पत्र त्यांना पाठवलं होतं की तुम्ही आम्हाला असणाऱ्या चर्चेला बोलवताय, आम्ही चहा प्यायला येतो, तुम्ही आम्हाला कॉफी पाजताय. पण पहिल्यांदा एक सांगाय की काँग्रेस वर्किंग कमिटीचा ठराव झालाय का समझोता करण्याचा, आणि झाला असेल तर त्याचे बोलण्याचे अधिकार तुम्हाला दिलेत का हे असणारं कळवा. आणि दुसरं जे आहे ते आम्ही जो प्रस्ताव दिलेला आहे त्याचं काय झालं तेव्हा याचं अजून उत्तर आलेलं नाही. जेव्हा उत्तर येत नाही तोपर्यंत सगळं स्टँड स्टील. तुमच्या पद्धतीनं जर उत्तर आलं तुम्हाला अपेक्षित असलेलं तर तुमची तयारी आहे. हा का MIMला बरोबर घ्या आम्ही म्हटलेलं आहे. 12 लोकसभेच्या जागा तुम्ही असताना सोडा. तिसरं जे आहे RSSचा बंदोबस्त कसा करायचा त्याचा आराखडा तयार केला पाहिजे. त्या आमच्या अटी मान्य झाले की आम्हाला काही अडचण नाही. मायावतींनी आरोप केला आहे की जे चंद्रशेखर आझाद जे आहेत भीम टायगर्सचे भीम आर्मीचे प्रमुख हे भाजपचं पिल्लू आहे. आपलं काय प्रतिक्रिया आहे? 27 वर्षाचा आहे. माझ्याबरोबर कधी गेला तेव्हा मायावतीसारख्या सिनियर बाईने राजकारणामधल्या असे फालतू आरोप करू नये. त्यासाठी याच्या दुसरं त्यांचंच सरकार 2दा BJP बरोबर होतं. तो तर आता विचार आला. सहारनपूरच्या घटनेनंतर बाहेर पडला, सहारनपूरचं आंदोलन केलं आणि 1.5 वर्ष आतमध्ये राहिला. मात्र 1.5 वर्ष आतमध्ये राहून तो काय समझोता कोणाशी करणार आहे? त्याच्यामुळे हे जे बिनबुडाचे आरोप जे करतात, मी या सगळ्यांना विनंती करेन की त्यांनी हे बिनबुडाचे आरोप करू नये. या आरोपातून काही साध्य होत नाही. त्याच्यामुळे ना मायावतीला याचा फायदा होणार ना मी असताना समजतो की चंद्रशेखर रावणला काहीतरी अडचण होणार. याचं कारण की 1.5 वर्ष माणूस जेलमध्ये राहतो, तो अगोदरही कॉम्प्रोमाइज करू शकतो. त्याच्यामुळे हे बिनबुडाचे आरोप आहेत. लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला. तिसऱ्या आघाडीचा फायदा म्हणजे तिसरी आघाडी सत्तेत येईल का एक हा प्रश्न. जर तिसरी आघाडी स्वतः सत्तेत येणार नसेल तर तिसऱ्या आघाडीचा थेट फायदा हा काँग्रेस राष्ट्रवादीला होईल का शिवसेना भाजपला होईल? मला अंदाज असा आहे की तुम्ही एवढे सगळे सिनियर जर्नलिस्ट असून तुम्ही या गोष्टी कशा लक्षात घेत नाही हे मला थोडंसं जरा आश्चर्य आहे. तुम्ही अनालाइज करून सांगायचं. मी अनालाइज करतो म्हणून तुम्हीच रिपोर्टिंग केलेलं आहे म्हणून मी तुमचं रिपोर्टिंग तुम्हालाच ऐकवतो. मी माझं काही सांगतच नाही. मागच्या निवडणुकीमध्ये आपण असणारं रिपोर्टिंग असं केलं की पूर्ण धनगर समाज हा BJPकडे गेला. बरोबर आहे. आज पूर्ण धनगर समाज असं म्हणतोय की आम्ही सेना BJP RSSच्या कंबाईनला मतदान करणार नाही. म्हणजे 12% तो बाहेर पडला. ही BJPची बाजू, सेना BJP RSSची बाजू. काँग्रेसची बाजू आपण असं बघितलं तर मागच्या वेळेस आपणच सांगितलं होतं की इथला असणारा पूर्ण दलित समूह हा NCP काँग्रेसच्या आघाडीबरोबर गेला, पण यावेळेस तो जायला तयार नाही. म्हणजे हा 12% BJPकडून 12% निघतो आणि काँग्रेसच्या आघाडीतून 12% निघतो. आज हे दोघंही एकत्र बसले. त्यामध्ये असणारं MIM सारखी संघटना, त्याच्यानंतर लहान OBC हा जो संघटना आहे हा या सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर जुळतोय, येतोय, बसतोय. तर ही फॅक्च्युअल परिस्थिती आहे. मी आपल्यासमोर सांगतो. आता या फॅक्च्युअल परिस्थितीचा फायदा कोणाला होणार हे आता तुम्ही लोकांना सांगा, एवढीच माझी विनंती आहे. आनंदराज आंबेडकर काही दिवसांपूर्वी नांदेडात आले होते आणि तेव्हा त्यांनी एक मागणी केली आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे त्या काळात म्हटलं होतं की राजकीय आरक्षण
हे रद्द करून टाका प्रत्येक जाती धर्माचं. तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावर? कारण सध्या नाही, माझं- आरक्षणावरूनच फार सगळं हे त्याचे झालं. म्हणजे एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की सर्व्हिसमधलं शिक्षणातलं आरक्षण हे कायम आहे, हे काढू जाऊ शकलं नाही. पॉलिटिकल आरक्षण जे आहे SC STचं हे 10 वर्षासाठी. OBCचं आरक्षण हे पार्लमेंटच्या कायद्याने आलेलं आहे. त्याच्यावर आनंदाची असताना मागणी करतात आहे. संविधानाने 10 वर्षाची जी कालखंड दिला होता आणि 10 वर्षानंतर संपलं पाहिजे, ती जी इच्छा होती तीची इच्छा आपण असताना मान्य केली पाहिजे आणि पॉलिटिकल रिझर्वेशन SC आणि STसाठी आहे हे संपलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ह्या मताशी सहमत आहात की या देशातले जेवढे मतदारसंघ आहेत, अगदी ते स्थानिक स्वराज्य संस्थेचे असो की अगदी पंतप्रधान म्हणजे खासदारापर्यंत असो, ते सगळे रद्द व्हायला पाहिजेत, ओपन इलेक्शन असावं. काय ओपन इलेक्शन झालं तर अधिक चांगलं आहे. शेवटी विभक्तपणा हा आपण किती दिवस टिकणार. म्हणजे आजचा आपण असणारं चित्र जर बघितलं तर आरक्षणाची जर सोयी नसती तर SC STची मुसलमानासारखी सोयी असती रहम करमपर. तेव्हा कुठलाही समूह हा रहम कमरवरती असता कामा पॉलिटिकल पार्टीजनी त्याला मान्य केलं पाहिजे. जसं आज अशोक चव्हाण मागच्या वेळेस MIMशी काय समझोता केला हे जग जाहीर आहे. फक्त पाशाने बोलू नये एवढंच माझं फक्त विनंती आहे त्यांना. आणि आज असताना कंडिशन अशी झाली आहे की आम्हाला MIM नको. आम्ही असं विचारतो ही अशोक चव्हाणाची कंडिशन आहे की राहुल गांधीची कंडिशन आहे? तर त्याच्यावरती मौन आहे. त्याच्यामुळे अशोक चव्हाण त्याच्यावरती मौनी बाबा झालेली आहेत. आणि राष्ट्रवादी म्हणतात नाही नाही आम्ही असे काय बोललोच नाही आहोत. हे बेबनाव तर त्यांच्यामध्ये आहे. अशोक चव्हाणांना नको आहे का मध्ये मॅम? आता त्यांनी त्यांचा मौनपणा हा त्यांनी सोडला पाहिजे ना. आम्ही सगळं विचारले की ही जी MIM नको ही जी तुम्ही कंडिशन लावताय त्या कंडिशनमध्ये ही अशोक चव्हाणाची कंडिशन आहे, NCP काँग्रेस यांची कंडिशन आहे की राहुल गांधीची कंडिशन आहे अध्यक्ष म्हणून. याचा त्यांनी खुलासा करावा ना. अशोक चव्हाणांशिवाय दुसरे कोणते नेते वगैरे तुमच्याशी बोलले NCP असतील किंवा आणखीन यांच्या महाआघाडीतले? अशा मी ह्या सगळ्या नेत्यांना काही किंमत देत नाही. याचं कारण असं ते त्यांच्या पक्षामध्ये फार मोठे असतात हे मान्य आहे मला. सामाजिक जीवनामध्ये ही सगळी माणसं मोठी आहेत, आदरणीय आहेत. पण वाटाघाटीच्या ह्याच्यामध्ये त्यांना अधिकार नसेल तर काय बोलणार. म्हणतो आम्ही त्यांना म्हणतो तुम्हाला बोलण्याचे अधिकार दिले तर हे तर सांगा. तर त्यांच्याकडे बोलण्याचे अधिकार नसतील तर नुसतं कॉफी पिणार आणि जाणार. आपण MIMला सोबत घेतलं आणि अगदी जोरकस पद्धतीने प्रचार करताय आणि आपण बाबासाहेब आंबेडकरांचेच वंशज. थॉट्स ऑन पाकिस्तान पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं होतं. बरोबर आहे. त्यामध्ये काही मुद्दे मांडले होते, मांडलेले आहेत. मग ही आघाडी कशी काय मांडले मला सांगा. नुसते मुद्दे मांडले म्हणून असं नका. काय मुद्दे मांडले ते मला त्यावेळी सांगा. त्यांचे जेव्हा स्वतंत्र पाकिस्तानाबद्दल निर्मिती करत असताना जे त्यांचे विचार होते की सेपरेट करा, जे स्वेच्छेने जातील त्यांनाच. मग माझ्यानंतर तुम्ही वाचलंच नाही असं माझा आरोपच आहे तुमच्यावरती. वाचलेलंच नाही आणि कोणीच वाचलेलं नाही. त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसचं राजकारण आणि मुस्लिम लीगचं राजकारण त्यांनी अत्यंत चांगल्या शब्दामध्ये वर्णन केलं होतं की मुस्लिम लीग ही हिंदूंची शेंडी बघायला बघते आणि काँग्रेस मुसलमानाची दाढी पकडायला मागते. अशाने देश उभा राहत नाही. आणि ते म्हटले माझ्या अगोदर आल्यापासून ही मानसिकता या देशामध्ये पेरलेली आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की जो मुस्लिम बाहुल क्षेत्र जो आहे तो वेगळं राज्य होऊ द्या, हिंदू बाहुल क्षेत्र जो आहे तो वेगळं राज्य होऊ द्या.
इथल्या ज्यांना कोणाला पाकिस्तानमध्ये जायचं असेल त्यांना जाण्याची मुभा ठेवा. 10 वर्ष ब्रिटिशांचं राज्य चालू द्या. आदानप्रदान झाल्यानंतर काही अनुभव आले आणि ते परत यायला मागितले तर त्यांना परत येण्याची मुभा असली पाहिजे. मग ती हिंदूंनाही मुभा असली पाहिजे आणि ती मुसलमानांनाही मुभा असली. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की 10 वर्ष ब्रिटिशांचं राज्य चालू द्या. आदानप्रदान एकदा झाल्यानंतर किंवा स्थलांतर लोकांनी स्वतःहून केल्यानंतर त्यांना असं वाटलं की परत यावं, तर ते परत येण्याची संधी राहावी म्हणून त्यांनी म्हटलं ब्रिटिशांना 10 वर्ष इथं राहू द्या. आणि एकदा हे सेटल झालं की मग तुम्ही असणारं ब्रिटिशांना म्हणा की आता आम्ही स्वतंत्र होतो. ते जर झालं असतं तर पाकिस्तानबरोबर 3 युद्ध झाली नसती. म्हणून मी म्हटलं की कोणीही थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक वाचलेलं नाही, अध्ययन केलेलं नाही. फक्त असणारं एखादं वाक्य उचलायचं, यांनी मुसलमानाला झोडायचं आणि मुसलमानांनी त्याच्यातलं एक वाक्य उचलायचं आणि हिंदूंना झोडायचं, एवढंच फक्त चाललेलं आहे. साहेब, शेवटचा प्रश्न. तुम्ही म्हणलात की अशोक चव्हाणांनी MIMशी सौदा केला. नेमका काय सौदा केला थोडंसं सविस्तर? कोणाचं? अशोक मी चव्हाणांनी सौदा नाही म्हणालो, तुम्ही शब्द चुकीचा वापरला. समजून मी समजवता बरं ठीक. मागच्या दिवस काय केलं सर? मी कशाला सांगावं? तो एकतर अशोक चव्हाणने सांगावा किंवा MIMने सांगावं. ठीक आहे. ओके.